सन्माननीय युवराज बेनकेले, सुमित खैरे, सुनील मेहर या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष अरविंद लोखंडे, उपाध्यक्ष सन्माननीय राजेश फुके, सचिव सन्माननीय जोडगे, सरव्यवस्थापक ज्यांचा सन्मान आपण या ठिकाणी केला ते सन्माननीय जगन्नाथ जोडगे, आमचे सूत्रसंचालन करणारे सुहाजी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि मोठ्या संख्येनं वीर जिजामाता पतसंस्थेला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेल्या जुन्नरमधील बंधू भगिनींनो, सर्वप्रथम वीर जिजामाता क्रेडिट सोसायटीच्या जुन्नर शाखेचं उद्घाटन झालं असं सगळ्यांच्या साक्षीनं या ठिकाणी मी जाहीर करतो। आजच्या दिवसभरामधला बाळासाहेब माझा तिसरा सहकाराचा कार्यक्रम आहे। सकाळी गिरगावला मुंबईत गृहनिर्माण स्वयं पुनर्विकासाचा जो विचार त्या ठिकाणी मी मांडलाय, ज्यातनं सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी माणसाला स्वतः विकसित करून बिल्डरऐवजी आपण आपली इमारत उभी करा अशा प्रकारचं मार्गदर्शन शिबिर आमच्या लोखंडे साहेबांचे पुत्र श्रीधर जगताप यांनी त्या ठिकाणी घेतलं होतं आणि तो सकाळी 10-11चा कार्यक्रम सहकाराचाच होता, तो आटोपला। त्यानंतर वारणा मोरणा सहकारी पतपेढी जी नवी मुंबईत आहे, शिराळा तालुक्यातील लोक मोठ्या प्रमाणावर त्या संस्थेचे सभासद आहेत आणि त्यांच्या मार्फत नवनिर्वाचित आमदार सत्यजित देशमुख यांच्या सत्काराचा कार्यक्रम माझ्या हस्ते होता आणि तो कार्यक्रम आटोपून आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र अशा जन्मभूमीत या ठिकाणी आपल्या उपस्थितीत वीर जिजामाताचं उद्घाटन करण्यासाठी मी आलोय। खरं म्हणजे मी वीर जिजामाता पतसंस्थेचं मनापासून अभिनंदन करतो की मी त्यांच्या भायखळ्याच्या कार्यक्रमाला आलो होतो आणि त्यावेळेला सांगितलं होतं की आपण एवढी जुनी संस्था, निश्चितच व्यवहार वाढला नसेल तरी प्रामाणिकपणाने चांगल्या प्रकारची स्वनिधीच्या माध्यमातून सेवा आपण या ठिकाणी दिली आणि आपल्या जास्तीत जास्त शाखा उघडल्या पाहिजेत अशा प्रकारची अपेक्षा त्या कार्यक्रमात मी व्यक्त केली होती आणि मला आज आनंद वाटतोय। ते झाल्यानंतर मला वाटतं 6 महिने पण झाले नसतील, 2 शाखांची उद्घाटन करण्याचं काम वीर जिजामाताने केलंय। याचा अर्थ आता ही पतसंस्था वेग घेते, गती घेते आणि निश्चितच येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली एक अग्रगण्य अशा प्रकारची पतसंस्था म्हणून नावलौकिक मिळवेल यावर मला पूर्ण विश्वास आहे। खरं म्हणजे सहकारात काम करत असताना महाराष्ट्रातल्या सहकाराला पश्चिम महाराष्ट्राने दिशा दिली। मग पुणे असेल, नगर, सोलापूर असेल, सांगली, सातारा असेल, कोल्हापूर असेल आणि मोठमोठ्या सहकारी संस्था, सहकारी बँका, एवढंच नव्हे तर साखर कारखानदारी असेल, सहकार चळवळ मोठ्या प्रमाणावर पश्चिम महाराष्ट्रात उभी राहिली
यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा पाटील असतील, यांनी चळवळ जोपासली, वाढवली, मोठी केली आणि अनेक नेते या सहकारातला त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणातही त्या ठिकाणी मोठे झाले. परंतु असं असताना आज वीर जिजामातेच्या उद्घाटनाला, तसा मी कोकणातला, रायगडचा, मला या ठिकाणी बोलवलं. नंतर माझ्या लक्षात आलं की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर झाला, जन्मभूमी या ठिकाणी शिवनेरी आहे, परंतु विश्वासानं मान टाकावी अशी लोक रायगडच्या मातीत आहेत. म्हणून राजधानी आमच्या गावात रायगडला त्या ठिकाणी होती. या विश्वासानं आपण मला या ठिकाणी बोलवलंय असं मला या ठिकाणी वाटतं. खरं म्हणजे पतसंस्था चालवणं किती अवघड काम आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. मी एका जिल्हा बँकेचं नेतृत्व करतो आणि मी आल्यानंतर मला वाटतं आम्ही आलो त्यावेळेला पिंगळे शेठ 1200 कोटीची आमची बँक होती. आज 15,000 कोटीचा टप्पा अत्यंत धाडसानं मेहनत घेऊन त्या ठिकाणी आम्ही पार पाडला आणि खऱ्या अर्थानं सहकाराला महाराष्ट्रानं उभं केलंय, महाराष्ट्राला. परंतु आज सहकार अडचणीतही वस्तुस्थिती कोणी नाकारणार नाही. मी जरी सत्ताधारी पक्षाचा आमदार असलो तरी वस्तुस्थिती आहे, ज्याचा उल्लेख आमच्या पिंगळे शेठनी केला की आज बँका अडचणीत आहेत, आज पतसंस्था अडचणीत येत आहेत, महाराष्ट्रातली सहकार चळवळ अडचणीत आहे आणि माझ्यासारखा कार्यकर्ता केवळ त्या ठिकाणी भाषण देऊन थांबत नाही, तर कृतीतनं त्या ठिकाणी काम करतो हे सहकारातल्या कार्यकर्त्याला माहित आहे. आणि चॅरिटी बिगिन्स फ्रॉम द होम. आपण कुठलंही काम या ठिकाणी करत असताना स्वतः काही सक्सेस मॉडेल उभी करायची असतात. कारण तुम्ही जर केलं, करून दाखवलं तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. आपण बघाल की मी रायगड सहकारी बँक ज्याला 35A लागला होता, रायगडच्याच मातीतल्या लोकांनी कोकणातल्या ती बँक केली होती, परंतु 50-60 वर्ष ती बँक प्रगती करत नव्हती. शेवटी रायगड, शिवाजी महाराज, वीरमाता हे आपल्या अस्मिता आहेत. आणि मग मी त्या बँकेमध्ये लक्ष घातलं आणि मुंबईतल्या सहकाऱ्यांना माहित आहे की आज ती बँक आपण नीटपणे प्रगतीकडे नेण्याचं काम त्या ठिकाणी करतोय. तुम्हाला मी सांगितलं आपल्या ब्रांचेस त्या ठिकाणी वाढल्या पाहिजेत. लोक सांगे ब्रह्मज्ञानी स्वतः कोरडं पाषाण असेल तर लोक आपल्यावर विश्वास ठेवत नाहीत. आणि म्हणून मुंबईची एक क्षत्रिय मराठा पतपेढी आहे. मराठा समाजाच्या मुंबईतल्या लोकांनी, गाववाल्यांनी एकत्रित करून कोकणातल्या लोकांनी ती पतसंस्था उभी केली होती 1936 ला. जोडगे साहेब, 1936 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीची पतसंस्था. एक पण ब्रांच काढली नाही की पतसंस्था वाढली नाही. पतसंस्थेला टाळं लावायची वेळ आली. मी त्या क्षत्रिय मराठात लक्ष घातलं. तुम्ही जसं 4-6 महिन्यामध्ये 2 शाखा काढल्यात, मी त्या ठिकाणी घाटकोपरला शाखा काढली आणि गेल्याच आठवड्यामध्ये रायगडमध्ये पोलादपूर शाखेचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं. जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी लक्ष घातलं नाही आणि या सहकार चळवळीला जर ताकद दिली नाही तर येणाऱ्या काळामध्ये सहकार चळवळ निश्चितपणे अडचणीत येईल याची भीती निश्चितपणे आहे. परंतु शेवटी जेव्हा अशा प्रकारची स्थिती येते त्यावेळेला आपल्याला आधार द्यायला कोणतरी येतं. आज सुदैवानं या राज्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि या सहकार चळवळी करता जे त्या ठिकाणी करता येईल ते सहकारातला कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडून करून घेण्याचं काम मी त्या ठिकाणी करतोय. आपल्या बँकांच्यासाठी
आपण महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी 100-200 कोटी रुपये द्यावे. ज्या अडचणीतल्या बँका आहेत त्या अडचणीत येतात त्या क्षणी त्यांना मदत करावी. अशा प्रकारचा प्रस्ताव सुद्धा शासनाच्या दप्तरी अंतिम टप्प्यात आहे. आणि तो जर त्या ठिकाणी झाला तर मग ज्या छोट्या मोठ्या बँका आहेत ज्या पूर्वी अडचणीत येतात सुरुवातीच्या काळात 50 लाख 1 कोटी 2 कोटीसाठी, जर त्यांना त्यावेळेला तेवढी मदत झाली तर त्या संस्था नीटपणे ते संचालक चालवू शकतात. नाहीतर नंतर 20-25 कोटीवर गेली की तेवढी जोखीम आपल्याला त्या ठिकाणी परवडत नाही आणि त्या संस्थेला टाळं लागतं. तो प्रयत्न आपण या ठिकाणी मदतीचा राज्य सरकार म्हणून त्या ठिकाणी करतोय. अनेक योजना आहेत. या ठिकाणी आपल्या माहितीसाठी मुंबईत राहणारे आमचे व्यापारी मंडळी बरीच आहे की मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून जिथे माझे नितीन बनकर सहकारी म्हणून माझ्यासोबत काम करतात, आम्ही हाऊसिंगची सेल्फ डेव्हलपमेंट योजना आणली. हाऊसिंगची सेल्फ डेव्हलपमेंट अशी की आपण आपली इमारत आहे, चाळ आहे, जुन्या चाळी ज्या बैठ्या चाळी असतात 3-4 माळ्याच्या गिरगावच्या, त्या जर आपल्याला विकसित करायच्या असतील बांधून तर आपण बिल्डरकडे जातो आणि बिल्डरकडे जातो. मालक आपण, सभासद आपण, गृहनिर्माण संस्था आपली. आपण बिल्डरच्या दरवाजाच्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी लाचार्यासारखे बसलेलो असतो. तो आतमध्ये चहा पीत हसत खिदळत असतो. आम्ही कधी बेल मारून आत बोलवतो अशी वाट पाहत असतो. कारण त्याच्याकडे पैसे असतात डेव्हलप करायला. आम्हाला त्या ठिकाणी स्वतःला त्रास घ्यायला नको. परवानग्या पण बिल्डर बघेल, पैसे पण बिल्डर लावेल, छोटी जागा मिळाली तरी चालेल, असा समाधानी असणारा आपण माणसं आहोत. मी विचार केला या मुंबईमध्ये या मध्यमवर्गीय मराठी माणूस याच इमारतींमध्ये राहतो, या चाळींमध्ये राहतो. आज त्या ठिकाणी वसई विरार कसाऱ्यापर्यंत मुंबई बाहेर गेलाय. बाळासाहेब आपण जे बोललात मराठी माणसांचं हित ते तर आमच्या रक्तामध्ये कुठेही असलो मराठी माणसाच्या हिताशी आम्ही तडजोड त्या ठिकाणी करत नाही. आणि म्हणून मग आम्ही एक भूमिका घेतली. मी धोरण आणलं मुंबई बँकेचं की जर गृहनिर्माण संस्था त्या ठिकाणी पुनर्विकासासाठी कर्ज मागायला आपल्याकडे आल्या तर आपण त्यांना पैसे उपलब्ध करून द्यायचे. शेवटी कुठलीही योजना राजाश्रयाशिवाय चालत नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली. एक गृहनिर्माण परिषद मी गोरेगावला घेतली होती. मुंबईकरांना माहित आहे की आपण परवानग्या ज्या आहेत त्या सहज आणि सुलभ मिळतील अशा प्रकारची व्यवस्था करा. 18 वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे केली होती. त्यातल्या 16 मागण्या शासन निर्णय करून GR काढून मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी केलं. धोरण आम्ही केले, पैसे द्यायला आम्ही तयारी दाखवली, सरकारनं पाठबळ दिलं आणि आज त्या ठिकाणी मुंबईमध्ये स्वतःच्या इमारती गृहनिर्माण संस्था स्वतः उभ्या करतायत. 1600 प्रस्ताव त्या ठिकाणी आमच्याकडे आले. 36 हाऊसिंग सोसायट्यांना आम्ही जोडगे साहेब कर्ज दिलं. 12 इमारती उभ्या राहिल्या. लोक त्या ठिकाणी घरामध्ये राहायला गेल्या. हा चमत्कार सहकाराचा आहे. ही ताकद कल्पकतेनं वापरली तर आपल्या सहकाराची आहे. आणि तुम्हाला मगाशी उल्लेख केला तो खरा आहे. आमच्या पार्ल्याला श्रद्धानंद रोडला 360 स्क्वेअर फीटामध्ये लोक राहत होते, ती 1400 स्क्वेअर फीटामध्ये राहायला गेले. एवढा नफा बिल्डर त्या ठिकाणी कमावणार होता. गोरेगावची अजित कुमार सोसायटी 400चे बिल्डर 450 देऊ शकत नव्हता. आम्ही फायनान्स केला. स्वतः इमारत त्यांनी बांधली. 800 स्क्वेअर फीटात त्या ठिकाणी राहायला गेले. 12 इमारती मुंबईत उभ्या राहिल्या. हे स्वप्न नाही, आपण इमारती उभ्या करून दाखवल्या. मध्यमवर्गीय मराठी माणूस आज त्या ठिकाणी मोठ्या घरात राहायला गेला. कारण जर ते छोटं घर आहे आपलं,
आपलं कुटुंब वाढतं, आपली मुलं वाढत त्या ठिकाणी होतात आणि मग आपल्याला मुंबईसारख्या शहरात राहता येत नाही. मग आपण इच्छा नसताना कुठे जरी मुंबईच्या बाहेर जातो की अगदीच नाही तर सगळा गाशा गुंडाळून आपल्या तालुक्यात आपल्या गावाकडे येतो. मग ही मुंबई आमची, मुंबई मराठी माणसांची. आणि जर मराठी माणसं त्या ठिकाणी बेघर होणार असतील तर प्रवीण दरेकरांसारखा कार्यकर्ता ताकदीनं या मराठी माणसांसाठी हे अभियान आणखी ताकदीनं या ठिकाणी करणार आहे. 25 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः त्या ठिकाणी येत आहेत आणि चारकोपला म्हाडा वसाहतीमध्ये श्वेतांबरा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे, तिच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम दस्तूर खुद्द राज्याचे मुख्यमंत्री करतायत आणि या विषयाला त्या ठिकाणी चालना देण्याचं काम करतायत. तिथे दुसरी सोसायटी आमचे कवठणकर आहेत. 290 स्क्वेअर फीटामध्ये म्हाडाच्या छोट्या पत्र्याच्या चाळीत राहणारी लोक 920 स्क्वेअर फीटात राहायला जात आहेत. 20 माळे त्या ठिकाणी आज उभे राहिले. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख एवढ्यासाठी केला की ज्या ठिकाणी आपण आमदार असा, मंत्री असा, कोणी असा, जर तुमच्या पदाचा आणि तुमच्या सत्तेचा उपयोग जर सर्वसामान्य माणसाला झाला नाही तर त्याला तुमच्या पदाचं काही सोयीसुतक नाही. आणि म्हणून मगाशी बाळासाहेब आपण त्या ठिकाणी बोललात की आम्हाला तुमच्या बाजूला माजी आमदार म्हणून बसायला मिळालं. बाळासाहेब, प्रत्येकाला कधीतरी माजी व्हायचं असतं, पण तुम्ही आयुष्यामध्ये जे काम करता ते काम कधीच माजी होत नाही. ते काम कायम त्या ठिकाणी राहतं आणि त्यामुळं पद कोणतं आहे त्यापेक्षा आपण समाजामध्ये आपली पद काय निर्माण करतोय हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि म्हणून वीर जिजामाताला माझी हीच विनंती आहे, आपण चांगल्या प्रकारे या समाजामध्ये लोकांमध्ये आपली पद निर्माण केलेली आहे. मी आज आपल्याला सांगतो, सरकार म्हणून जे आपल्याला पाठबळ लागेल, मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक म्हणून जे सहकार्य लागेल ते लोखंडे साहेब ताकदीनं आपल्या मागे उभं करू, हा विश्वास देण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी वेड हाऊसिंगची सुविधा पुरवण्यासाठी या ठिकाणी सक्षम ज्या सहकारी पतसंस्था आहेत त्यांना सहकार खात्याची परवानगी त्या ठिकाणी हवी आहे. खरं म्हणजे बुलढाणा अर्बन बँक आहे, मोठी पतसंस्था आहेत, त्यांची मोठमोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गोडाऊन्स आहेत. अगदी त्याच्या पुढे जाऊन ते शेतकऱ्याचा माल तारण ठेवून त्याला त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून देतात. आपण या जुन्नर, आंबेगाव, मंचर परिसरातील लोकांनी अशा प्रकारच्या सक्षम संस्था कोणत्या असतील तर त्यांनी आपले गोडाऊनचे प्रस्ताव राज्य सरकारकडे द्या. मी आपल्याला आश्वस्त करतो की तुम्हाला सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी या विषयाची परवानगी आपल्याला देऊ. कारण सहकार वाढला पाहिजे, सहकार टिकला पाहिजे. कारण बांधवांनो आणि भगिनींनो, संवेदना असणाऱ्या संस्था आणि नेते हे सहकारात आहेत. उद्या या पतसंस्थेमध्ये जर आपण आला, एका दुसरा कागद कमी पडला तर तुम्हाला संस्थेचे लोक परत पाठवत नाहीत. ते तुम्हाला ओळखत असतात, त्यांच्यामध्ये संवेदना असतात, ते तुम्हाला कर्ज मंजूर करतात, तुमची अडचणीचा काळ गरज तुमची त्या ठिकाणी भागवतात. परंतु नॅशनलाइज बँकेमध्ये जर आपण गेलात, मोठमोठ्या प्रकारच्या बँका या ठिकाणी येतात, त्यांच्याकडे गेलात, कागदपत्र नसली तर ना त्यांच्यात माणुसकी ना त्यांच्यात संवेदना, ते व्यवहार आणि धंदा करायला या ठिकाणी आलेत. आणि म्हणून संवेदना आपल्या सहकारात आहे. मी तुम्हाला शेवटची 2 उदाहरणं या ठिकाणी ठेवून थांबणार आहे, कारण आपण बराच वेळ बसलेला. आज माथाडी कामगार असतील, गिरणी कामगार असतील, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तुमचे व्यापारी तर सगळे एपीएमसीला पिंगळे शेड असतात. माथाडी कामगारांना तुम्हाला माहित आहे सरकारने भूखंड दिला, 15-20 वर्ष झाली भूखंड दिला, परंतु कुठल्याही बँकेने कर्ज दिलं नाही. का दिलं नाही कर्ज? तर माथाडींचं कुठल्याच प्रकारची पेमेंट स्लिप नाही, सॅलरी स्लिप नाही, असणार कुठली, त्यांच्याकडे फक्त बॅच. मग बँक नियमानुसार कागदपत्र नाहीत, तुम्हाला पैसे देता येणार नाही.
तुमची इच्छा असेल तर मार्ग काढता येतो. माझ्याकडे तुमचे माताडींचे नेते नरेंद्र पाटील, शशिकांत शिंदे आले. त्यांनी सांगितलं भूखंड आम्हाला दिलाय पण पाडायला पैसे नाही. थेट तर त्यांना देता येत नव्हते. मी त्यांना सांगितलं तुमची माथाडींची पतसंस्था ही मुंबई जिल्हा बँकेची सदस्य आहे. आम्ही तुमच्या संस्थेला पैसे देतो, तुम्ही संस्थेच्या माध्यमातून त्या माथाडी कामगारांना पैसे द्या. 150-200 कोटी रुपये आम्ही दिले. आज त्या माथाडींची घरं त्या ठिकाणी ऐरोलीला उभी राहिली. ही सहकार्याची ताकद, या सहकार्याच्या संवेदना. मुंबईमध्ये असंच गिरणी कामगारांना पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते. पृथ्वीराज बाबांनी त्या ठिकाणी गिरणी कामगारांना घरं दिली. परंतु तसाच गिरणी कामगार पैसे मागायला बँकांकडे गेला. एकही बँक, मुंबई एवढी मोठी आर्थिक राजधानी, त्यांना पैसे द्यायला पुढे आली नाही. याचं कारण की गिरणी कामगार आता रिटायर झालाय, 60 वर्षाचा वर गेलाय. परतफेड कशी करणार? कुणीही कर्ज दिलं नाही. म्हणजे तुम्ही घर दिलं, समोर दिसता इमारतीतलं घर, पण माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी घरात राहायला जाऊ शकत नाही, अशी अवस्था गिरणी कामगाराची होती. गिरणी कामगारांचे नेते माझ्याकडे आले. सांगितलं आम्हाला घरं तर दिलेत, पण घरासाठी लागणारे 10-12 लाख रुपये आम्हाला कोणच संस्था देत नाही, कारण आम्हाला कोणी कर्ज देत नाही. बाळासाहेब, मी राज्याचे उपमुख्यमंत्री तेव्हा अजित पवार होते. मी अजितदादांकडे गेलो, बोललो घरं दिलेत पण जर पैसे दिले नाहीत तर गिरणी कामगाराला उपयोग काय? ते म्हणाले काय करावं लागेल? मी बोललो त्यांना हे घर भाड्याने द्यायला परवानगी द्या आणि दुसरं त्यांचा मुलगा, मुलगी, नातू किंवा नातेवाईक यांना सहकर्जदार करायचा निर्णय करा. सरकारनं 2 निर्णय केले. गिरणी कामगाराला भाड्यानं घर द्यायला परवानगी दिली आणि दुसरं सहकर्जदार करायला परवानगी दिली. गिरणी कामगारांनी भाड्याने ते घर दिलं. त्याला 10-12 हजार भाडं जे यायला लागलं, त्यातनं बँकेचा हप्ता परतफेड तो गिरणी कामगार करत होता आणि त्याचे नातेवाईक त्या ठिकाणी कर्जदार म्हणून त्याला मदत करत होते. एकही गिरणी कामगाराचे पैसे थकले नाहीत. एकही माणसानं कर्ज थकवलं नाही. ना गिरणी कामगारांनी थकवलं, ना माथाडी कामगारांनी थकवलं. सर्वसामान्य मराठी माणूस अशा प्रकारचं कर्ज कधीच थकवत नाही. परंतु या ठिकाणी त्या मोठ्या बँका त्यांना मदत करत. परंतु कायदा पण कसा गाढव आहे बघा. एखाद्या मोठ्या उद्योगपतीचं जर कर्ज थकलं 1000 कोटी 2000 कोटी, तर त्या ठिकाणी बजेट मधनं तरतूद करून त्या बँकेला एनपीए प्रोव्हिजन करायला पैसे दिले जातात. परंतु आमच्या छोट्या संस्थेचं बँकेचं कर्ज थकलं 1 लाखाचं 2 लाखाचं, तर आम्हाला सांगतात तुम्ही नफ्यातनं त्या ठिकाणी तरतूद करा. म्हणजे आमचा जीव एवढा, त्यातनं तरतूद केली की आणखी बँक खाली जाते. परंतु मोठ्या बँका ताकदवान असतात, त्यांना बजेटमधनं हजारो कोटी रुपये दिले जातात. अजूनही ही विसंगती त्या ठिकाणी निश्चितपणे आहे. परंतु एकदम सगळं दुरुस्त होत नाही. हळूहळू निश्चितपणे ही विसंगती आपण दूर करणार आहोत. कारण केंद्र सरकार सुद्धा सहकारात लक्ष घालतंय. केंद्र सरकारनं सहकार खातं निर्माण केलंय. आज त्या ठिकाणी साखर कारखानदारांचा 10-12 हजार कोटीचा इन्कम टॅक्स आता अमित शहाच्या माध्यमातून आपण कमी केलाय. विविध कार्यकारी सोसायट्यांना वेगवेगळ्या प्रकारचे 20 उद्योग करण्यासाठी, व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिले. त्याच्यामुळे सहकाराला ताकद देण्याची मानसिकता केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे आणि त्याच्यामुळे कुणीही नाउमेद व्हायचं कारण नाही. परंतु हे करत असताना आपण आत्मविश्वासानं, मेहनतीनं सहकाराची या ठिकाणी आपल्याला धुरा पुढे न्यावी लागणार आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी जिजामाता, वीर जिजामाताचं मनापासून अभिनंदन करतो. कारण शेवटी आपण कर्तृत्व करतो, मोठ्या संस्था उभ्या करतो. त्याचा उपयोग माझ्या गावाकडच्या, गावातल्या मातीच्या लोकांना जर झाला तर आणखी आपल्याला समाधान आणि आनंद त्या ठिकाणी मिळत असतो. आणि म्हणून आपण या शिवजन्मभूमीमध्ये ही वीर जिजामातांच्या नावानं पतसंस्था या ठिकाणी उघडले, ते निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि नावच वीर जिजामाता असल्यामुळे तुम्हाला जबाबदारीनं त्या ठिकाणी पतसंस्था चालवावी लागणार आहे.
कारण उद्या या पतसंस्थेमध्ये जर काही चुकीचं झालं तर आपण वीर जिजामातेचं नाव घेऊन त्या ठिकाणी संस्था चालवतोय याची जाणीव सुद्धा निश्चितपणे संचालक मंडळाला आहे. त्याच्यामुळे घाई न करता हळूहळू दमानं संस्था वाढवण्याचं ते काम करतायत हे निश्चितच अभिनंदनीय अशा प्रकारची गोष्ट आहे. मी आमच्या नितीन बनकरचं मनापासून आभार व्यक्त करेन की नितीनमुळे मला या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली. नितीन आपला जुन्नरचा सुपुत्र आहे. मुंबईमध्ये मला सांगायला कुठल्याही प्रकारचा कमीपणा नाही. सहकारात जर बारकाईनं मला काही गोष्ट समजावून सांगण्याचं काम करत असेल तर आमचा नितीन बनकर त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून माझ्याकडे एखाद्याची तक्रार आली, पतसंस्था असो बँक असो, मी सांगतो आमच्या डॉक्टरला बोलवतो, सहकार्याच्या नितीनला जोडून देतो, मला सांग याच्यात काय करता येईल, करायचं ऑपरेशन काम माझं, पण मला काय रोग आहे हे सांगायचं काम तुझं. आणि तो तसाच या वीर जिजामातामध्ये तज्ञ संचालक म्हणून आहे. त्याच्यामुळे आपण काळजी करू नका, आपली बॅलन्स शीट खराब होणार नाही याची नितीनच्या वतीनं मी हमी देतो माझ्या वतीने. कारण शेवटी अशी चांगली लोक सहकारात असतात. आमच्या पिंगळे शेटना पण माहित आहे, त्यांनी एक चांगली बँक त्या ठिकाणी घेतली. चांगली माणसं जेव्हा एखाद्या संस्थेत जातात ना त्यावेळेला ती बँक चांगली होत असते. सांगली बँकेची ती पण अडचणीत आली होती. पिंगळे शेठ त्यामध्ये गेले, नेतृत्व करायला लागले. आज ती बँक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं वाटचाल त्या ठिकाणी करते आणि त्याच्यामुळं सहकार वाईट नाही. काही मुठभर लोकांच्यासाठी सहकाराला गालबोट लावलं जातं, परंतु आज 90% सहकारी संस्था आणि सहकारी कार्यकर्ते हे सर्वसामान्यांसाठी त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी अत्यंत मनापासून काम करतात. आणि त्यामुळे या ठिकाणी एखाद्या संस्थेत काही भ्रष्टाचार झाला, एखाद्या संस्थेत काही चुकीचं झालं की अख्खी सहकार चळवळ त्या ठिकाणी चोर आहे, सहकारी संस्था वाईट आहेत, अशा प्रकारचं सहकार्याकडे पाहायचं काही कारण नाहीये. कारण सर्वसामान्यांना आधार देणारा आधारवर कुठला असेल तर तो सहकार आहे, याची जाणीव आपण सगळ्यांनी या ठिकाणी ठेवावी. आणि निश्चितपणे मी सांगतो, मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचं सरकार आहे, त्या पक्षाचं नेतृत्व आज या राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब करतायत. येणाऱ्या 5 वर्षामध्ये सरकारामध्ये जे जे दुरुस्त करावं लागेल त्यासाठी देवेंद्रजींच्या माध्यमातून आपण सहकारामध्ये आमूलाग्र बदल करू, अशा प्रकारचा विश्वास या वीर जिजामातेच्या आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पतसंस्थेच्या आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो. मला आपण या ठिकाणी बोलावलं, सन्मानित केलं, मला आपल्या पतसंस्थेचं उद्घाटन करण्याचा मान दिला, त्याबद्दल मी आपलं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि लवकरात लवकर आणखी आपल्या शाखा त्या ठिकाणी व्हाव्या आणि दमदारपणे राज्यातल्या ज्ञानदीप, शिवकृपा, आमच्या पिंगळे शेठची संस्था, कुलस्वामिनी यांच्या पंक्तीमध्ये आमची वीर जिजामाता बसेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार.